हे कार्यकर्त्यावर अतिशय अन्याय करणारा आहे। कोणताही पक्ष असो, सत्ताधारी असो की विरोधक पक्ष असो, त्या सर्वांनी एकच भूमिका घेतलेली आहे की आपण वेट अँड वॉच। तुम्ही तुमच्या निवडणुकीत त्यांना कामाला लागून आपण आपलं काम झालं की कार्यकर्ते बाजूला। ही जी बुलढाणा जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती आहे ती कार्यकर्त्यांवर अतिशय अन्याय करणारी आहे। संबंधित इच्छुक उमेदवाराला कळायला पाहिजे होतं की आपण कुठून लढतोय, कोणत्या पक्षाकडून लढतोय, आपण आघाडीत आहे किंवा नाही। इतकी वाईट परिस्थिती किंवा इतकी दुर्दैवी परिस्थिती कार्यकर्त्यावर केवळ नेत्यांमुळे ओढावलेली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। 4 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने निवडणुका ज्या आहेत राज्यभरातल्या जाहीर केलेल्या आहेत आणि बुलढाणा नगर परिषदेत देखील या ठिकाणी निवडणुकीची जी लगबग आहे ती सुरू झालेली आहे। 10 तारखेपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। परंतु एकंदरीत अजूनही महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, यामध्ये आघाडी होते का युती होते का यामध्ये अजून एक वाच्यता होताना दिसत नाही आहे। अशातच जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता या ठिकाणी सैरवैर झालेला आहे आणि त्याला अद्यापही तो कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढणार आहे हे त्याला अजून कळालेलं नाही आहे। त्यामुळं या सर्व संभ्रमावस्थेत असलेल्या या स्थितीचं एक विश्लेषण म्हणून आपण या ठिकाणी आपल्यासोबत विश्लेषक आहेत, राजकीय विश्लेषक म्हणून मोहिते साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, मला सांगाल की सातत्यानं बघितलं जाते की मोठ्या ज्या निवडणुका असतात, लोकसभा असेल विधानसभा असेल, त्या ठिकाणचे उमेदवार लवकर घोषित होतात। आघाडी होते का युती होते का हे देखील त्यावेळेस लवकरात लवकर केलं जातं। परंतु ऐन नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली, आजचा 3रा दिवस आहे, अजून देखील यांच्यात एक वाच्यता होत नाहीये। काय वाटतं तुम्हाला, कार्यकर्त्याची काय स्थिती असेल? कार्यकर्ते अतिशय संभ्रमात आहे आणि नगरपालिका निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांची निवडणूक, त्यांच्या हक्काची निवडणूक। लोकसभा आणि विधानसभेचे उमेदवार जवळपास ठरलेले राहतात प्रत्येक पक्षाचे, आणि नगरपालिकेत नेमकं याच्या विरोधातलं चित्र आहे बुलढाण्यातलं। हे कार्यकर्त्यावर अतिशय अन्याय करणारं आहे। कोणताही पक्ष असो, सत्ताधारी असो की विरोधक पक्ष असो, त्या सर्वांनी एकच भूमिका घेतलेली की आपण वेट अँड वॉच। पण वेट अँड वॉचची ही जी त्यांचं धोरण आहे ते कार्यकर्त्यावर अन्याय करणार आहे, सपशेल अन्याय करणार आहे कार्यकर्त्यावर। कारण आता कार्यक्रम घोषित होऊन आणि नामांकनाची प्रक्रिया सुरू आजचा 3रा दिवस आहे। 3ऱ्या दिवशी माझ्या माहितीनुसार आता सध्या बुलढाण्याला एक जागेसाठी अर्ज आलेला आहे। पक्षाच्या वतीने किंवा अधिकृत किंवा जे हमखास असे निवडून येणारे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडनं अजूनही फॉर्म नाही, त्यांना अजूनही माहीत नाही की आपण कोणत्या पक्षाकडनं लढणार। हे अत्यंत चुकीचं धोरण सगळ्याच पक्षाच्या दुर्दैवाने सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अवलंबलेलं दिसते। हे कार्यकर्त्यावर सपशेल अन्याय करणारी गोष्ट आहे। तुम्ही तुमचं निवडणूक साधून घेता, तुमची उमेदवारी साधून घेता, तुम्ही तुमच्या निवडणुकीत त्यांना कामाला लागून आपण आपलं काम झालं की कार्यकर्ते बाजूला। ही जी बुलढाणा जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती आहे ती कार्यकर्त्यांवर अतिशय अन्याय करणारी आहे। आता राहिला प्रश्न राजकीय स्थितीचा, तर माझ्या अंदाजाप्रमाणे किंवा माझ्या अभ्यासाप्रमाणे बीजेपी यावेळी स्वबळावर लढण्याच्या पूर्णपणे तयारीत आहे। एखाद्या ठिकाणी त्यांची मित्रपक्षाशी युती झाली तर झाली, अन्यथा बीजेपी स्वबळावरच लढेल। मागच्या इलेक्शनमधले त्यांचे जे आकडे आहेत तर ते उत्साहवर्धक आहे, पण ते आकडे जे आहे तर त्या मोदी लाटेतले आहे। 14 नंतरचं जे इलेक्शन झालं होतं, जी मोदींची सर्वदूर लाट होती, तशी इतकी अनुकूल परिस्थिती बीजेपीसाठी नाही आहे। पण तरी ते बीजेपी जिल्हाध्यक्षासहित बाकीचे नेतेही बहुतांश नेते स्वबळावर लढण्याच्या याच्यात आहे। या तुलनेत आघाडीची परिस्थिती कमकुवत आहे। देश पातळीवर आघाडी किंवा काँग्रेस जो मुख्य पक्ष आघाडीतला त्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे। विधानसभेत त्यांनी सपाटून मार खाल्लेला आहे। त्यांनी शहाणपणाने एकत्र येऊन एक दिलाने ही निवडणूक लढणं अपेक्षित होतं, पण आघाडी सुद्धा बीजेपीच्या मागोमाग किंवा त्या पावलावर पाऊल टाकून चालायला पाहते। हे कार्यकर्त्यांचं दुर्दैव आहे। आतापर्यंत वाटाघाटी पूर्ण होऊन, जागा वाटप पूर्ण होऊन संबंधित इच्छुक उमेदवाराला कळायला पाहिजे होतं की आपण कुठून लढतोय, कोणत्या पक्षाकडून लढतोय, आपण आघाडीत आहे किंवा नाही। इतकी वाईट परिस्थिती किंवा इतकी दुर्दैवी परिस्थिती कार्यकर्त्यावर केवळ नेत्यांमुळे ओढावलेली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। आता तरी लगेचच आघाडीच्या नेत्यांनी लवकर निर्णय घेऊन उमेदवारी ठरवावी किंवा जागा वाटप जे काही असेल,
कारण इतके दिवस जागा वाटप रेंगाळणं म्हणजे त्या कार्यकर्त्यावर अन्यायच आहे. आता कार्यक्रम जो निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे तो अगोदरच अनेक कार्यकर्ता बहुतेक उमेदवारावर अन्याय करणार आहे आणि प्रामुख्याने अपक्ष उमेदवारावर तर अतिशय जास्त आहे. कारण त्यांना प्रचाराला 4 ते 5 दिवस मिळणार आहे. चिन्ह वाटपाची जी तारीख आहे त्याच्यानंतर त्या कार्यकर्त्याला किंवा अपक्षाला किंवा लहान पक्षाला त्याला जास्तीत जास्त म्हणजे 3 ते 4 दिवस मिळणार आहे. प्रचाराच्या 2 दिवस अगोदर तोफा बंद होतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर हे अन्याय करणाराच कार्यक्रम आहे. या परिस्थितीमध्ये आता तरी शहाणपणा घेऊन आणि कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे, कार्यकर्त्यांचं भलं, त्यांचं भवितव्य, राजकीय भवितव्य हे ठरवून आघाडी आणि बीजेपीने किंवा महायुती आणि आघाडी यांनी लवकरात लवकर आता तरी म्हणजे जागा वाटप निश्चित करावं. मला एक प्रश्न असा आहे की नेमकं एकंदरीत काय चित्र असणार आहे बुलढाणा नगर परिषदेचं, काय वाटतं तुम्हाला? कारण मागच्या वेळेला भारी बहुजन महासंघाचा अध्यक्ष या ठिकाणी झाला होता. यावेळेला काय स्थिती वाटते तुम्हाला? बुलढाण्यातली लढत तशी पाहिली तर 3 दिग्गज आजी आमदारांमधली लढत आहे आणि आमदार हर्षवर्धन सपकाळ हे योगायोगाने आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे. हे राजकारणात अजूनही मोठे पद आहे, त्याच्यामुळे त्यांची इथे जी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यासोबत दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार संजय गायकवाड आणि 3 वेळा बुलढाण्याचं प्रतिनिधित्व करणारे विजयराज शिंदे, या 3 दिग्गजांमधली ही लढत आहे. प्रतिष्ठेची लढत आहे, काट्याची लढत ठरणार आहे. पण भाजप आणि शिवसेना या दोन्ही मित्रपक्षात युती होणार नाही हे काळ्या दगडावरची रेष आहे. हे जवळपास निश्चित झालेले आहे. दोघांचे इलेक्शन सुरू असताना एकमेकावर डिफेंडर गाडी असो 1 कोटी घेतले 5 कोटी घेतले हे जे आरोप आहे, ही बाब म्हणजे या निवडणुकीमध्ये बुलढाण्याच्या भाजप आणि सेनेमध्ये युती होणार नाही हे उघड आहे. शिवसेना म्हणजे भाजप आणि अजितदादा गटाची युती कदाचित होऊ शकते, तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत, तशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. पण आघाडी होईल, पण आघाडीचा इथे तोच घोड आहे की त्यांनी लवकरात लवकर हे ठरवायला पाहिजे की आपल्याला स्वबळावर लढायचंय की स्वबळावर लढायचंय. नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकू शकेल काय वाटतं तुम्हाला? हे आघाडी लढली तर आघाडी एकत्रितपणे लढली तर आघाडीला ॲडव्हान्टेज राहील. कारण राजकीय तसे समीकरण आहे. आता बीजेपी आणि शिवसेना एकत्र लढणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे. यामध्ये काही फारसं दुमत नाही किंवा एखाद्या भविष्यकर्त्याची गरज नाही आहे. पण आघाडी जर एकत्र लढली तर आघाडीला बहुमताची संधी आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील संधी मिळू शकते. बुलढाण्याचं राजकारण आणि जे सामाजिक बुलढाणा शहरातलं जे संतुलन आहे किंवा जी प्रभाग आहे, आता उदाहरणार्थ सांगायचं तर मुस्लिम बहुल जे वार्ड आहे ते कमीत कमी ते 4 ते 5 असे वार्ड आहे आणि मुस्लिम ही जी संख्या आहे ही निर्णायक आहे. तसेच 4 ते 5 दलित बहुल असे वार्ड आहेत. हे जे 9 प्रभाग आहे जवळपास ते आघाडीसाठी अनुकूल ठरणारे त्यांचा मतदार असणारे हे प्रभाग आहेत. आणि या तुलनेमध्ये जो नवीन भाग आहे शहराचा म्हणजे चैतन्यवाडीपासून जो सुरू होतो किंवा चिखली रोडच्या पलीकडचा जो भाग आहे तो हा बीजेपीला अनुकूल असे वार्ड आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेला प्रभाव असणारे वार्ड कमी असणारे, स्वबळावर शिवसेनेला अतिशय ताकद लावावी लागणार आहे. आणि शिवसेनेचा पूर्ण डोलारा जो आहे तो एका आमदारावर आहे. आमदार प्रभावी आहे, त्यांनी कामं केलेले हे ठीक आहे, पण त्यांना अतिशय ताकद लावावी लागणार आहे. आणि दलित आणि मुस्लिम वार्डातूनही त्यांना उमेदवार निवडून आणण्याचं आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. निश्चितच तर बुलढाणा नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकेल हे तर येणारा काळच या ठिकाणी ठरवणार आहे. परंतु मुस्लिम बहुल भाग असेल किंवा मागासवर्गीय बहुल भाग असेल या ठिकाणी देखील आमदाराची प्रतिष्ठा जी आहे ती या ठिकाणी पणाला लागणार आहे. कारण त्या ठिकाणाहून देखील उमेदवार निवडून आणणं हे देखील त्यांना या वेळेला करावं लागणार आहे. आणि भाजप असेल त्याचबरोबर शिवसेना असेल या फोटो या ठिकाणी दिसतेच आहे. परंतु याचबरोबर जे आहे महाविकास आघाडीचं देखील चित्र जे आहे अजून देखील त्यांची आघाडी राहते का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कारण बऱ्याच दिवसांपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु अजूनही घोळ जो आहे तो कायम आहे. कार्यकर्ता हा तिकिटासाठी आणि
आपल्याला तिकीट मिळेल का यासाठी नेत्यांचे उमरे या ठिकाणी झिजवत आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।